शांत हो, नको रडूस. रमा, सरला सावर स्वतःला. आता जो काही आघात झालाय हे उपचवणं एवढंच आपल्या हातात आहे. अहो खूप मोठी मोठी स्वप्न होती प्रतापदादीची, ते काय झालं? देवाच्या मनात हेच होतं असं समजायचं. अहो पण देवाने आमचा छोटीसा तरी विचार करायला पाहिजे होता की नाही, तुम्हीच सांगा. सरला पोस्टमॉर्टम झाले आहे, त्याचे रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचे सख्खे नातेवाईक हे तिचे वडील आणि हा भाऊ. त्यांचा मृतदेह तुम्ही ताब्यात घेऊ शकता. मृतदेह? मृतदेह म्हणजे काय? माहिती नाही का, लेक आहे माझे. मृतदेह नाही येतो. नेमकं काय झालं होतं इन्स्पेक्टर? त्यांची गाडी तालेकून गावाच्या दिशेने येत होती. अचानक समोरनं ट्रक आल्यामुळे ड्रायव्हरचा ताबा सुटला. ड्रायव्हर आणि मॅडम जागच्या जागी ठार झाले. कॉन्स्टेबल, अपघाताच्या ठिकाणी आम्हाला हे मिळालं. रमा, सरला रमा सावरा स्वतःला. आमची सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण झाली आहे. अंत्यसंस्काराची तयारी करू शकता. काय एवढा अभ्यास केला पाहिजे तरी सांगितलं, हाराला हात लावू नको, हाराला हात लावू नको. आवरणपणात नडला तिला. तरी सांगितलं होतं एक दिवस काय हात धुवला रे, काय झालं? रमा, प्रताप, तू या सगळ्यांना घरी सोडून ये. शांत हो. मावशी चला. मामी चल, आपण घरी जाऊ. चल. आताच अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले तिला. तुम्ही आला असतात तर बरं झालं असतं. तेजू, तू तुझ्या रूम मध्ये जा, मला हिच्याशी जरा बोलायचं. सरलाची मुलगी गेली, वाईट झालं. आम्ही धाकणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. पण तुम्ही इतका वेळ थांबायला नको होतं. सगळे खचून गेलेत त्यांच्याकडे आणि अशा परिस्थितीत आपणच आहोत ना त्यांना. ह्या सगळ्यात साखरपुडा नाही होऊ शकला. मला काय वाटतं, आपण त्या विषयावर बोलायची आता गरज नाहीये. जा तुम्ही पण झोपायला. तुला जे हवं ते माग बाई माझ्याकडं. जे मागशील ते आणून देते. ये बाई, एकदा ते खायला मागशील ते करून खायला घालते. छोटे लेकरून रडतंय ग तुझ्याशिवाय. आमच्यासाठी नाही तिथं त्या पोरासाठी तरी ये ग. सरला, अगं देवा घरी गेली ती. इथल्यापेक्षा सुखी असेल तिथं. ऐक ना, लय रडलीस आता. खरंच शांत हो, सावर स्वतःला. तब्येत पण ठीक नाही तुझी. आणि अशा वेळी तू सगळ्यांना सावरायचं, त्यांच्या सासरच्यांना आधार द्यायचा.
असं खसून जायचं. डोळे पुस बघू आधी, डोळे पुस. ए रमा, पाणी दे ग. पाणी. अगं असं काय करते? काय रे? ते चिंगीच्या बँगलोरला जायच्या तिकिटाचं काम झालंय. तिला जर परत जायचं असेल तर मला तिला आत्ताच तालुक्याला नेऊन सोडावं लागेल. काय करायचं? आई, रमा, चिंगीला 2 दिवसांच्या सुट्टीसाठी बोलवलं होतं मी. तिची परीक्षा आहे आता. मास्तरांचा फोन आला होता तिच्या. तिला आज रात्रीच्या विमानानंच पाठवावं लागेल आणि तसं असेल तर लगेच निघावं लागेल तिला. जाऊ दे तिला. आपल्यामुळे तिच्या अभ्यासात व्यत्यय नको. दामला संग घेऊन जायला. हं. रमा, हो. चिंगी वेळा उगा उशीर होईल तुला. आणि हो, अजिबात कसला बी विचार करायचा नाही. रमेश, जरा आईला आराम करायला सांग. तिला आरामाची गरज आहे. तब्येत बरी नाही तिची. चला. जाऊ दे तिला. कसा येते, काळजी घे. मी आलो सोडून येईल का? भाभी, जरा ऐक माझं. आपली सिमरन नेहमी काय म्हणायची, टेन्शन नाही लेली का सगळे. अगं तू नको एवढा स्वतःला त्रास करून घेऊ. बाबा तू तरी सांग तिला, औषध घ्यायची असतात न खाता पिता कसं चालेल बरं. मी जरी आपल्या सोबत नसली तरी मी तिच्या रूपात तिची लहान मुलगी आपल्या सोबत आहेच ना. भाभी अगं तिचा तरी विचार कर. तिच्यासाठी तरी सावर स्वतःला. तुम्ही दोघं काहीतरी खाऊन घ्या जरा. भाभी काय आणू तुझ्यासाठी? नाही नको मला. अहो थोडं तर खाऊन घ्या. नाही नको मंजू. मग ज्यूस आणू का? नको. मंजू ज्यूस आण. आई, असं काही घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं ग. ती सिमरन खूप मूर्ख होती, खूप बडबड करायची, अतिरेक करायची, पण खूप चांगली मुलगी होती ग. ती कधी हसू यायचं मला तिचं. तिच्या बाबतीत असं का घडलं? काही गोष्टी आपल्या हातात नसतात तेजू. देवासमोर कोणाचंच काही चालत नाही. हे जे घडलं ते खूप वाईट झालं. खरंच फार वाईट घडलं. तिच्या मुलीचा विचार जातच नाहीये माझ्या डोक्यातून. त्या बाळाची काय चूक होती? 3 महिन्याचं बाळ येते. तिचं पुढे काय होणार आई? खूप काळजी वाटतेय. मी बोलले सरलाशी. ती म्हणाली ती आणि सिमरनच्या सासूबाई मिळून बाळाला सांभाळणार आहेत. प्रताप, मी बोलणार आहे विश्वाशी. त्याला सांगणार आहे दुसरं लग्न कर म्हणून. अरे बाळाचे हाल नको व्हायला रे. मी बोलतो विश्वाशी या संदर्भात. आई निरामा यांच्याकडे जाऊन येतो.
त्यांच्या घरची काय परिस्थिती आहे बघतो. ठीक आहे, जाऊन येतो. त्यांनी खूप केलं आपल्यासाठी अरे, आणि सरलाला आता आपल्या आधाराची खूप गरज आहे. खाऊन जा प्रताप. आई मला खरंच भूक नाहीये. येतो. सरला झालं ते खूप वाईट झालं. एवढंच आयुष्य होतं तिचं म्हणायचं. होय खरंय अगं, उगीच नको रडत बसू तू. तिच्या आत्म्याला शांती मिळेल अशी प्रार्थना करीत राहा देवीकडे. सिमरनच्या बाबतीत जे घडलं ते खूपच वाईट घडलं. तुम्हा सगळ्यांचं दुःख खूप मोठं आहे. ते माझ्या किंवा कोणाच्याही बोलण्याने कमी होणार नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तुम्हाला यातून बाहेर पडायचं असेल तर मला असं वाटतं सरला मावशी, राजकुमार मामा, तुम्ही आता पुन्हा कामाला लागा. तुम्ही त्याच गोष्टीचा विचार कराल, त्या गोष्टीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघाल तर त्याचा तुम्हालाच त्रास होईल. तुम्ही मनानं खचाल. आणि आपल्याला असं होऊ द्यायचं नाही. तुम्हाला आता पुढे जायला हवं. सरला मावशी, मी विश्वाला सुद्धा भेटणार आहे. त्याला सुद्धा आधाराची खूप गरज आहे. आता त्याला छोट्या बाळाला सुद्धा सांभाळेल. त्याची काही मदत करता येईल का ते पाहतो. पण तुम्ही असे बसून राहू नका प्लीज. नाही, खरंय तुमचं. दुःख जितकं उघडावं ना तितकं ते आतून जास्त पोकरत. त्यापेक्षा काहीतरी करायला हवं. प्रतापराव बोलतायत ना, बरोबरच आहे. म्हणजे हे दुःख विसरता येण्यासारखं नाही, पण पुढे तर जायलाच हवं ना. चला मावशी, येतो. हो. काळजी घ्या. हे सगळं असं झालंय ना प्रतापराव. आता यातनं सगळे कधी सावरतील काय माहिती. बाळासाठी खूप वाईट वाटतं. आता परिस्थिती निभावून नेणं हेच आपल्या हातात आहे राजकुमार. निदान त्या बाळासाठी तरी सगळे लवकर सावरले पाहिजेत असं वाटतं. तसंच होईल. हे असं काही झालं ना प्रतापराव, असं वाटतं आपल्या हातात काही नाहीच आहे. म्हणजे आपण काही करूच शकत नाही. माझी बहीण कालपर्यंत माझ्याशी भांडत होती, माझ्या डोक्याला डोकं लावत होती. आता परत ती मला कधीच भेटणार नाही. सगळं असं झाल्यामुळे तुमचा ड्रामाचा साखरपुडा पण सगळंच गडबडलं बघा. राजकुमार, त्या विषयावर आपण बोलायला नको. ही ती वेळ नाही. नाही नाही प्रतापराव, मला माहिती आहे तुमच्या डोक्यात आता असं काही नसणार पण आहे, पण तरी पण तुमच्या ड्रामाच्या साखरपुड्याचं काहीतरी बघितलं पाहिजे. आता तर मी काय आईबाबांशी नाही बोलू शकत, पण मीच पुढाकार घेऊन बोलेन नंतर. हे बघ राजकुमार,
मला आता काहीच सांगता येत नाही. म्हणजे काय ठरवायचं ते आता नाही सांगता येणार. तुम्ही नका काळजी करू प्रताप, मी बघतो सगळं. काळजी घे आणि काही लागलं तर सांग, मी आहे. येतो. हे भाभी थोडं खाऊन घे. मामी तू किती भी मान फिरवलीस नव तरी बी तुला खावंच लागणार. मी नाही ऐकणार आहे तुझं. घे बरं. मामी अगं असं काय करतेस? गोळ्या घ्यायच्या आहेत, तुला खावंच लागणार आहे. अगं आपल्या समध्यांना, सुमेच्या सासरकडच्यांना, समध्यांनाच आपल्याला सावरायचं आहे बघ. त्यात आणखीन तू आजारी पडलीस ना, तुम्हाला नाही चालणार. हे काही नाही, तू थोडंसं खाऊन घे. मामी अगं सुमीच्या छोटीचा तरी विचार कर ग. निदान तिच्यासाठी तरी खा. खा आता लवकर, नाही तर मी आज भरवायला घेते बघ. मामी तुला एक सांगायचं होतं, पण तू रागू नकोस. काय? मला असं वाटतं की बाईसाहेबांनी दिलेला हार त्यांना परत देऊन यावा. नाही म्हणजे बघ ना आता साखरपुडा तर झालाच नाही म्हटल्यावर तो हार तरी आपल्याकडे कसं ठेवायचा? बरं नाही वाटत ना ते. आणि तो हार आपल्याकडे राहिला तर त्याची सांभाळायची जबाबदारी बी आपल्यावरच येईल. आणि पुन्हा त्या हाराला काय झालं आणि रावसाहेब तुम्हाला काय बोललं तर मला नाही चालणार बघ. आम्ही अगं त्या काय बी सहन करू शकते बघ, पण पैशा नाण्यासाठी, दागदागिन्यांसाठी तुम्हाला कोणी काय बोललं ना बघ तर ते मी नाही बघू शकत. तुला काय वाटतं देऊन येऊ हार परत? बरं मग ठीक आहे, मी आजच परत देऊन येते. हं? तू खाऊन घे. कॉफी. काल साखरपुड्याविषयी बोलत असताना मध्ये तुम्ही काहीतरी विचारत होता, मी तुम्हाला थांबवलं. काय विचारत होता तुम्ही? मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की रमा आणि प्रतापचं आपल्याला या वर्षात लग्न आटवायला, नाही तर पुढची 3 वर्ष करता येणार नाही. इतकं सगळं आजूबाजूला घडत असताना तुम्ही प्रतापरावांच्या लग्नाचा विषय कसा काढू शकता? विषय सोडा, तुम्ही विचार कसा करू शकता या गोष्टीचा? तुम्हाला काय म्हणायचंय? मला काही म्हणायचं नाहीये. आतापर्यंत जे घडलंय ना आपल्या आयुष्यात, त्या गोष्टींचा जरा विचार करा. त्या घटनाच तुम्हाला सगळं सांगतील. चूक झाली आपल्या हातनं, फार मोठी चूक. आपण उगाच तर आम्हाला जाधवांची सून करून घेणार होतो. लायकीच नाहीये तिची जाधवांची सून होण्याची. ती गरीब आहे म्हणून नाही, तर ती अपशकुनी आहे ना म्हणून. कोण कुठल्या दुष्काळी गावातून आली आपल्या आई बापा सोबत
आणि त्या गावातल्या अवदसा ह्या गावात घेऊन आली. इथे आले आले तिचे आईबाप गेले, कारण ती अपशकुनी आहे ना म्हणून. मला तर वाटतं ना तिच्या पत्रिकेत विनाश योग असतो, कारण जे काही वाईट घडलं त्या ठिकाणी रमा होती. साधवांवर संकट आली आहेत ते आल्यापासून. ज्या मुलाशी लग्न ठरलं त्याच मुलाने तेजूवर हल्ला केला. आजपर्यंत आपला मान सन्मान जे काही मिळवलं होतं ते आपण सगळं गमावून बसलो, रस्त्यावर आलो. मला चौकशीसाठी डांबवून ठेवण्यात आलं, तुम्ही बेघर झालात. आणि आता साखरपुड्याच्या दिवशी तिच्या बहिणीचा मृत्यू. तुम्ही प्रतापकडे बघा, रमा आल्यापासून करिअर बदललंय त्याचं. मागे साप चावून मेला असं तर कसा बसा वाचला, आणि आता या जीव घेण्या अपघातात तिच्याशी लग्न म्हणजे प्रतापरावांच्या जीवाशी खेळ आहे, खेळ. ती मुलगी या घरात दुर्भाग्याशिवाय दुसरं काही आणू शकत नाही. अपशकुनी आहे ती रमा. आता तुम्हीच मला सांगा, अशा अपशकुनी मुलीला तुम्ही स्वतःच्या घरची सून करून घ्याल?